किती मोठं घर आहे वाटत नाही. जेव्हा आपण झाडतो ना तेव्हा वाटते का बाप रे बाप किती मोठं आहे. इकडून झाडा तिकडून झाडा, पूर्ण चारी बाजूनं झाडून झाडून एवढा मोठा कचरा काढला. पण मै सासू बसल्या बसल्या तेवढी झाडझूड नाही केली. आता झाडझूड झाली आणि आता म्हटलं खिचडी लावतो, म्हटलं लावली या कुकरमध्ये खिचडी. पण ही मै सासू बसल्या बसल्या म्हटलं खुर्च्या तोडते. पण जरासं झाडूनच घेईन, झाडझूडच करून घेईन, काहीच नाही. जेव्हापर्यंत सुनानी करन तेव्हापर्यंत कोणत्या वस्तूला हात नाही लागत. इच्छी वस्तू तिथेही नाही ठेवल्या जात. हे काही बरोबर नाही आहे ते सासूबाईचं. आता राधिका ताई नव्हत्या तर म्हटलं माझ्यासाठी थांबल्या त्या की केव्हा उठते आणि केव्हा करते. पण झाडझूड नाही केली. एखादी झाडू घेऊन हातात लस ऐदीपणा करते. ऐदीपणा करायला मास वाढून घेतला अंगावर. सरकणं होते ना सुरकणं होते. कामधंदा करत तर हाल हुलू होईन तर जरासं कमी तरी होईन ते वजन आणि तो मास अंगावरचं. नुसतं सुनाईले सांगते सगळ्या गोष्टी. आणि मामाजी बरोबरच बोलते. त्याला टोचणे बोलते ना मामाजी, एकदम बरोबर बोलते. त्याच लायकीच्या आहे त्या. कशा म्हणून राहिल्या होत्या म्हणे. आता मी काय बोलती आहे, शिकन मी स्वयंपाक नाही येत तर शिकूनच राहिली ना हळूहळू. ज्याचे कामं नाही येत ते सगळं शिकून राहिली. पण नाही टोमणे मारायचेच होते ना ताईनं. जाऊ दे, मारले तर मारले. पण मी काही राधिका नाही होय म्हटलं. राधिका ताई नाही होय मी का सगळं ऐकून घेईन खाली मान करून. मी नावाची पूनम आहे. मला म्हणा मी अशीच तोंडवर बडतो. मग गलतीत ऐकन, गलती झाली तर बिना गलतीत तर मला काही म्हटलं तर मग मी ऐकणारी नाही होय. कायला ऐकन मी, काम नाही ना धंदा नाही. पण आतापर्यंत राधिका ताई आणि पियुष भाऊजी आले नाही. काय झालं तर इतका वेळ तर लागत नाही मार्केटमध्ये. आता केव्हा पाचचे गेले ते अजून याचा काही पत्ता नाही. आता किती वेळ होऊन राहिला. आता मामाजीला भूक लागून गेली आणि एवढे कामं गिमं करून आता मी खिचडी लावायला बसली. खिचडी होऊन जाते आता. पण यायचा काही याचा पत्ताच नाही दिसून राहिला. काही झालं गेलं तर नाही. काय मी फोन लावला होता पियुष भाऊजीले. मामाची मध्ये फोन लाव म्हणे तर त्याचा फोनही बंद येऊन राहिला. नाही तर फोन घेऊन चालू राहिला तर माहीत पडून जाते कुठं आहे कुठं नाही, काय झालं काय नाही. फोनही बंद आहे, काय झालं काय नाही तर माहीत पडेल आता काय झालं तर. आता लय वेळ होऊन राहिला. आता तर येऊन झालं पाहिजे ते ना. आता किती वेळ होऊन राहिला पण आले नाही ना हे दोघे नवरा बायकोने आले. कितीक लुबाडून राहिली त्याले आणि कितीक नाही तर. आता तिला चान्सच भेटून केला ना बाहेर जायचा, चांगलं फिरायचा, इकडे तिकडे घुमाचा हिंडाचा. आता माहीत पडेल ना काय काय आणते काय काय नाही तर. का पूर्ण त्याचा खिसाच खाली केला तर तिनं. तिच्या मायच्या इथं तर कधी गेली नसेल असं शॉपिंगले आणि घुमाले आणि फिराले. आणि आता दिसून राहिलं तर असं वाटून राहिलं असं तिला हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ आहे नाही काय. पण या मैचं पोट्टही ना जास्तच हुशार आहे. त्याला म्हटलं दवाखान्यात जायला पैसे दे तर म्हणे पैसे नाही आहे म्हणे. नंतर देतो म्हणे, तिकडून आल्यावर देतो म्हणे. बहाणे करून राहिला होता. आणि म्हटलं बायकोला घेऊन गेला आणि अजून याचा काही पता नाही. म्हणजे यायच्या नजरेत मायबापाची काहीच किंमत नाही आहे, काहीच नाही. तुम्ही इकडे मरो का काही हो का तुमचं दुःख हो, यायला काही घेणं देणं नाही आहे. फक्त यायला बायका पाहिजे, बाकी काहीच नाही. पोरगत चांगलं नाही आहे तर आपण कोणाला काय बोलू. पोरानं सटाटी ठेवली नाही ना. बायको जशी म्हणते तसं करते तर मग काय आहे आता कोणाला बोला ना आपण. आपला सिक्का खोटा आहे तर. बाप्पा सासूबाईचा तर अजूनही तुम्हारा फुललाच आहे. अजूनही निघालाच नाही वाटते. पैसे तर भेटून गेले मामाजी जवळून. मग आता कायचं. अच्छा हे राधिका ताई आणि भाऊजीने आले म्हणून असं आहे नाही काय. विचारतो मी काय झालं काय नाही तर काऊन तोंड फुललं आहे म्हणून तुमचं. पण बोलन का हे माझ्यासोबत. नाही तर मग पण तुला काय काम धंदे एवढे मोठ्यानं विचारपूस करायचे आहे नाही काय. आहेच तशी अरकाट बाई सासू. सासूबाई बनवली म्हटलं खिचडी बनवली. जेवण करायचं आहे का तुम्हाला, ताट आणून देऊ काय. बनवली काय खिचडी बनवली काय. हो झाडझोडी झाली, खिचडी बनवली, सगळं आटोपुटोपही करून ठेवलं. आता फक्त जेवण करायचे राहिले. पण आता हे राधिका ताई आणि भाऊजी आले नाही ना अजूनपर्यंत. ते आले की म्हटलं सगळीसाठी वाढून देतो. पण तुमची इच्छा असेल, तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्हाला आणून देतो म्हटलं पहिलेच. मग इच्छा तर तशी मरून गेली. मला भूक नाही लागली ना काही नाही लागली. जेव्हापर्यंत घरात येणार नाही ना तेव्हापर्यंत मला चैन नाही पडन. आता घेऊन गेली माझ्या पुराले काय करते काय नाही तिकडे. किती वेळ होऊन राहिला, कुठं घुमून राहिले आणि कुठं फिरून राहिले तर का चालली गेली तिच्या मायच्या इथं माझ्या पोराला घेऊन. सांगितलं नाही ना काही नाही. अजून याचा काही पत्ता नाही. पोट्टो म्हणे का मी तिला फिरायला नेतो म्हणे, शॉपिंग करायला नेतो म्हणे. हे शॉपिंगच होय का पप्पा 5-5, 6-6, 7-7 घंट्याची. गेले तर तिकडचे सून गेले. ते बाई फिरायला गेलं तर उशीर लागतेच. आता एका दुकानात गेलं का 1 तास अर्धा तास निघूनच जाते. आणि पसंतच त्या दुकानातून अशी काय गॅरंटी. 2-3 दुकानं फिरलं का उशीर लागूनच जाते. मग होऊन गेला असं उशीर. पुन्हा तुला नाही माहीत ते साधी करून म्हटलं हुशार आहे म्हटलं. आता पाहिलं कशी लुबाडते नवऱ्याले. आते बाई एक गोष्ट बोलू का तुम्हाला. काय हे पा सासूबाई म्हटलं सगळेच आपलं मन असते. आणि तुमच्या नशिबानं तुम्हाला मस्त सून भेटली. काही बोलत नाही ना काही नाही. तुम्ही एवढे बोलता ना तर तुम्हाला काही उत्तरही देत नाही म्हटलं तुमची सून. आणि राधिका ताई नवऱ्याचे पैसे खर्च नाही करान तर कोणाचे करान. नवऱ्याच्या भरोशानंच या घरात आली ना ते. मग कोणाचे करान पैसे खर्च. आणि मी तर ऐकलं का एवढे दिवस झाले म्हणजे त्याच्या लग्नाला ते कधीच बाहेर गेले नाही.
कधीच घुमायला नाही गेले, फिरायला नाही गेले, शॉपिंगला नाही गेले, आणि आज पहिल्यांदा गेले तर तुम्ही एवढ्या गोष्टी करून राहिल्या. हे काही तुमचं बरोबर नाही आहे काही. हां, तुमच्या पोटात खुपून राहिलं काय? तुमची सून आणि तुमचं पोरगं गेलं तर खुपून राहिलं का तुमच्या पोटात? मला काय पोटात खुपन? मला काय पोटात खुपन? मला तर चांगलं वाटन ना, माझ्या लेकरं खुशी राहीन तर. पण हे वेळ होय काय? हां, तिला समजायला पाहिजे ना. एवढ्या दिवसापासून तिचा नवरा कामावर नव्हता, त्याला जॉब नव्हती, घरी बसला होता, आणि आता पैसे नाही आले, पहिलाच महिन्याने आला तर ते फिरायला चालली गेली. तिला घरदाराचं काही घेणं देणं नाही आहे, म्हणून मी चिंता करून राहिली. हां, मी काहून नाही खुश होणार? हे गैरसमज आहे म्हटलं तुझ्या पुन्हा, गैरसमज राहिले. हां, सगळ्यात जास्त तर खुशी मलाच होईल, पण तिने विचार करायला पाहिजे ना, का आता एवढ्या दिवसापासून माझा नवरा घरी होता आणि त्याला पहिलीच पगार भेटली आणि मी कशी उधळून देऊ तर? हां, मी कशी एवढी मोठी खर्च करू? हां, तिला दिमाग नाही राहिले पाहिजे काय? आता माणसाची जात तर म्हणतेच हे घे, ते घे, हे ते घे ते, पण बाईचं काम आहे ना. हां, नाही जी, एवढं खर्च कायले करता? हां, महिनाभर पैसे पुरवा लागते ना, कायले घेता एवढे? हे बाईचं काम आहे म्हटलं, सांग ना. पण हे तू जाऊ. हां, इले तर बस बाहेर नेलं का, हे तर बाहेरची सून जाते. आता पाय ना काय काय घेऊन राहिली असं आणि काय काय नाही तर. पण सासूबाई, राधिका थकून गेलो आज तर. अरे आले वाटते राधिका ताई आणि पियुष भाऊजी आले वाटते. अरे राधिका ताई, बाप रे, खरेदी केली का? पूर्ण मार्केट उचलून आणलं ना. हां, बापरे बाप, पूर्ण लुबाडलं वाटते माझ्या पोराले. काय काय घेतलं आणि काय काय नाही, एवढ्या मोठ्या थैल्या, एवढ्या मोठ्या थैल्या. हां, रश्मीच्या लग्नाची आम्ही खरेदी करायला जाऊ तेव्हाही नाही आणू एवढ्या थैल्या. तर काय काय घेतलं आणि काय काय नाही तर. आता लग्न झालं म्हणते तेव्हापासून गेली नाही म्हणते कुठं, तर पूर्ण लग्नाचा जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून सगळं खरेदी करून घेतलं वाटते ना. हां, सगळे सामान घेऊन घेतले वाटते. हां, पूर्णचा पूर्ण पैसा डुबून टाकला. आणि ह्या पोराले नाही समजलं. हां, सकाळचेच पैसे मागितले होते बरं मी, मला देऊन दे रे 4-5 हजार रुपये. आणि आता त्याला म्हणून ना, तर आता म्हणून का खर्च झाले आई. बापरे बाप. का रे पिंट्या, केवढा उशीर केला? म्हणणी करून राहिलं होतं काय मार्केटून तू आले? काही नाही येऊन नाही त्याला तुले. हां, किती उशीरून गेला? केव्हा पाचचं आम्ही चिंता करून राहिलो. का केव्हा पाचचे गेले ना, याचा काही पता नाही ना, काही नाही. दुपार पाचचे गेले ना, आणि आता येऊन राहिले तुम्ही. काय वेळ होऊन राहिला? घरादाराची काही फिकर आहे का नाही आहे तुमच्या दोघांनी? अहो आई, मार्केट म्हणते ना त्याले, मार्केटात गेलं का वस्तू दिसते आणि घेण्यात उशीर होऊन जाते. हां, असं काय आम्ही काय सांगून गेलो होतं का 1-2 तासात येईन म्हणून? उशीर होतच असते मार्केटात गेलो तर. आणि एवढ्या दिवसाच्या नंतर गेलो आणि एवढं सगळं काही खरेदी करायचं आहे तर मग उशीर तर होणारच आहे ना. थैला तर लय दिसून राहिला. काय काय आणलं याच्यात? हां, काय काय आणलं? लय थैला दिसून राहिला ना, एवढ्या मोठ्या. का पूर्णचं पूर्ण मार्केट आणलं का थैलेत भरून? कालच पगार भेटला आणि आज पूर्ण खर्च केला वाटते. थैलाच तेवढ्या दिसून राहिल्या. हां, सकाळी पैसे मागितले दवाखान्यात झाले तर म्हणे नंतर देतो म्हणे. तेव्हापर्यंत घरचा माणूस मरून जाय तिकडे. हां, हे असा येऊन राहिला तू दवाखाने बंद झाल्यावर. का हो राधिका, तुला का आमची जेव्हा खावायची काही फिकर नाही आहे ना, घरदाराची काही फिकर नाही का? जेवण करायचे बसले असन का? स्वयंपाक कोण करत? त्या जवळे तर काही स्वयंपाक करता येत नाही. हां, आणि कोण करन मग? तुम्हाला काहीच फिकर नाही राहिली म्हटलं आमच्या दोघंही बुडाबुडीची. नाही बा ते बाई, नाही ना. मी यांना म्हटलं चला, म्हटलं लवकर म्हटलं, पण उशीर असून गेला. मग हे म्हणे पूनम आहे म्हणे, पूनम सांभाळून घेईन म्हणे घर म्हणे. पूनम ना मस्त सांभाळते ते तर. हां, मस्त सांभाळते. तिला स्वयंपाक तर येत नाही, काय सांभाळन ते घर? का वाटते बाई, किती काही करून तुम्हाला काही नावच नाही आहे. चला, राधिका ताईचं नाही आहे तर नाही आहे. आता मी उठली तेव्हापासून झाडझूड केली, खिचडी बनवली, सगळं काही आवर केलं, भांडे होते निघाले, स्वयंपाकाचे ते घासघूस केले, आणि तरी तुम्ही म्हणता का काय करते म्हणून आणि काय जमते म्हणून? मला काही तुमचं समजत नाही. हां, समजाले. आणि म्हटलं किती काही केलं तर तुम्हाला काही नावच नाही आहे, काहीच नाव नाही आहे. हे अशा कराल ना तुम्ही तर काही म्हटलं खरं नाही आहे तुमचं, खरं आले. पुन्हा जाऊ दे, गोष्ट वाढवायला काही पुरत नाही. बाई स्वयंपाक केला का त्या? अहो भाऊजी, मला स्वयंपाक काही येत नाही, तुम्हाला तर माहित आहे मला स्वयंपाक जमत नाही म्हणून. आता जे जमत होतं ते केलं मी. खिचडी बनवली, पापड तळले, मिरच्या तळल्या, हां, भांडे गिंडे घासले, जेवढं माझ्याकडून झालं तेवढं मी केलं. पण तरी सासूबाई अशा बोलते. पुन्हा जाऊ दे, गोष्ट वाढवायला काही पुरत नाही. जितकी वाढवली ना तितकी वाढते म्हटलं गोष्ट. हां, खतम कर, संपव इथंच. अरे काय झालं आता? काय झालं? जेव्हा येऊन राहिलो तेव्हा काही ना काही महाभारत चालूच राहून राहिली घरात. काय झालं आता? काही नाही हो, काही नाही बाबा, काही नाही. पण का रे पियुष, मी तुही केव्हाची वाट पाहून राहिलो बाहेर उभं राहून. म्हटलं इकडून येईन तिकडून येईन, आणि याचा काही पताच नाही. कुठून आला तू? मी तर बाहेरच होतो. आणि काय रे राजा, किती वेळ लावला? मनात मन नाही. फोन लावून राहिलो तुला किती वेळा, फोन नाही उचलून राहिला, काही नाही. फोनही बंद करून ठेवतो. अहो बाबा, त्याची बॅटरी डाऊन झाली होती. आता सकाळी मी झोपलो होतो लय वेळपर्यंत, आणि ते बॅटरी काही चार्ज लावली नाही, आणि चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये, म्हणून फोन एका लय वेळचा डाऊन होऊन गेला, आणि म्हणून तुमचा फोन नसून आला. आणि एका उशीर होऊनच गेला बाबा. आता किती म्हटलं तरी मार्केटात उशीर होतेच ना. हो म्हणा, उशीर होतेच. बरं झाली ना खरेदी? झाली ना? घेतली ना सगळं काही का अजून काही विसरला? नाही बाबा, सगळी झाली ना, सगळी झाली. एवढ्या थैल्या दिसून राहिल्या हातात, तर या माणसाला वाटून नाही राहिलं का खरेदी झाली असेल म्हणून? हां, अर्ध मार्केट तर त्याच्या हातात दिसून राहिलं, तरी म्हणते झाली काय म्हणते खरेदी.
काय यायचं मन काय होतं पूर्णचं पूर्ण दुकान उचलून आणण्यासाठी म्हणून तर काय यायचं काय माहीत हां यायला काय वाटते आणि काय नाही तर एक तर एवढे मोठे पैसे खर्च करायला लावले हां त्याचं मनही नसन तरी येईनच म्हटलं ना जाय तिला साड्या घेऊन दे हां असं करून घे तसं करून घे जास्तीचं डोकं देते ना हे जास्तीचं डोकं देते बरं आता सगळे तर आले घरात आता नाही का भूकही लागली मी सगळ्यासाठी जेवण काढतो हां इथंच आणतो सगळ्यासाठी जेवण बाई पूनम आम्ही नाही का जेवण नाही करत अहो बाबा तिथं उशीर झाला होता आणि फिरता फिरता आम्हाला भूकही लागून गेली होती तर मग मीच म्हटलं आता म्हटलं आपण काय बाहेर नेहमी येतो काय म्हटलं आणि मला आता कुठं ऑफिसवरून वेळ भेटते आता एक वेळा लागलं का लागलं आणि एखाद्या दिवस सुट्टी घेतली तर मग आराम करावं घरी तर म्हटलं चल म्हटलं आलो आपण म्हटलं तर चल जेवणच करून घेऊ म्हटलं बाहेर आता अशी वेळ भेटत नाही ना बाबा कधी कधीच तर झालं भेटते बाहेर तर मग म्हटलं चल म्हटलं मग मन होतं तर मग आम्ही बाहेरच जेवण करून घेतलं बाप रे बाहेर जेवण आणि काय रे पिंट्या किती महाग झालं असेल ते हां घरचं जेवण घरचंच राहते किती पैसे गेले असेल त्याच्यात पैसे झाले हां बाहेर कायले जेवला त्याच्यात किती मसाले राहते कसं बनवते कसं नाही नजरेच्या आड आणि म्हटलं घरचं जेवणच चांगलं राहते आणि मोठी चट लागली आता या राधिकाने म्हटलं असेल तुला चल म्हणून हां जेवण करायला बाहेरचं हां तसं तर तू कधी जात नाही माहिती आहे मला नाही आतीबाई मी नाही म्हटलं मी तर त्यांना नाहीच म्हणत होते अगं तशीच बोलतो तू समोर कोड बोलतं आणि मागं लावून देतं काय झालं म्हणता हा काय झालं एखाद्या वेळेस बाहेर जेवण केलं तर आता केली होती तर करून घेतलं जेवण आणि त्याच्यात एवढी मोठी कोणती गोष्ट झाली हां प्रत्येक गोष्टीत वाढवत बसतं हां प्रत्येक गोष्टीची कथाने करत बसतं तुला मोठी सवय पडली पहिले तर अशी नव्हती व तू आता कोण अशी झाली सुना आल्या तर तुझ्या डोक्यात काही फरक पडून गेला काय माझ्या काय डोक्यात फरक पडन आता मला माझ्या लेकराची काळजी आहे मला माहिती आहे ना त्याला बाहेरचं पचत नाही म्हणून हां त्याच्यात किती मसाले फसाले राहते त्याची ॲसिडिटी वाढून जाते म्हणून राहिली मी आणि जेवायचं काय आहे घरी जेवलं काय बाहेर जेवलं काय पहा किती कपटी आहे मी सासू हां सगळं काही म्हटलं याच्या पोटात दुखते कोण काही केलं हां पोराची खुशी आली यायला चांगली नाही वाटत का आपली सून आपलं पोरकं खुश आहे बा आपणही त्याच्यात खुश राहा आता मामाची कशी समजूतदारपणाने म्हणून राहिले पण हे माई सासूला काय काहीच चांगलं दिसत नाही नुसतं काळा करत राहते हां नुसती कुडकुड करत राहते काय करा काय नाही तर आणि आता मी बोला तर अजून भांडण होऊन जाईल आणि तुम्हाला तर माहिती आहे मला काही बर्दाश्त होत नाही पण काय करू आता चुपच राहिला का एवढ्या मोठ्या जणात काही बोलायला पुरत नाही पिंट्या आणि राधिका आणि जा तुम्ही आता थकले असाल मार्केट घुमू जा तुम्ही आराम करा आता तुम्हाला जेवणही नाही करायचं आहे म्हणते ना आणि जाऊ द्या मग आता आम्ही 3 जण उरलो हे पूनम नाही आणि आम्ही 2 जण आम्ही जेवण करून घेतो हां आणि मग आम्ही आराम करतो जा तुम्ही आराम करा आणि पहा काय आणलं काय नाही बरोबर घेतलं सामान काय नाही घेतलं का सोडलं एखाद्या दुकानावर तर आणि जा आराम करा हो बाबा हो बाई पूनम आण जेवायला आण भूक लागली आता का पियुषजी मला असं वाटते कातेबाईला आवडलं नाही आपण खरेदी केली तर हाय नाही काय जाऊ दे ना राधिका आता काय तिचं वय झालं चिडचिडा स्वभाव झाला तिचा जाऊ दे तर पहा मंडळी आम्ही खरेदी केली तर माझ्या सासूचा कसा चेहरा उतरला होता हां बावरल्या सारख्याच करून राहिल्या होत्या पण काय करता आता नवरा चांगला आहे तशा सासूला जरा लोटलाटे केलं तर काय होते एखादी गोष्ट अनसुनी करून टाका लागते आहे नाही काय पण असं हे तर आपलं चालूच राहील पण ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली ना त्यांची आपण सगळ्यांची नावं घेऊन घेऊ पण त्या अगोदर जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या चला तर मग आपण सगळ्यांची नावं घेऊ शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई वैशालीताई इंगडे अभि सुजाताताई ढेरे लताताई गोरे मराठी लताताई ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर रश्मिताई दळवी समर्थ रमेश राऊत निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर गिरीश बोडखे अनिताताई तायडे तर यांचे खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी आम्हाला कमेंट केली आणि असेच तुमच्या राधिकाचे व्हिडिओ पहा आणि राधिकाला साथ द्या आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या